नमस्कार. मला ना आज माझ्या सासूबाईंनी सांगितलेल्या काही गोष्टी खूप आठवल्या. अ, म्हणजे 1945 वगैरेचा काळ होता. त्या दादरला बादल बिजली शिवाजी पार्कच्या इथल्या त्या एरियात राहत होत्या आणि खूप सैनिक दिवस-रात्र ठाक, ठाक, ठाक करत चालायची पायाची बोटं वाजवत आणि अर्ध्या अधिक मुंबई खाली झाली होती आणि खूप जणांनी म्हणजे वर्षभरचे भाडं वगैरे भरून घर ताब्यात ठेवून गावी वगैरे गेले होते. खूप म्हणजे बायकांना गावी सोडलं होतं. पुरुष 5-6 जण एकत्र आणि बाकीच्या घरांना टाळ्या असे पण घर आपल्या ताब्यात ठेवलं होतं. त्यावेळेला पागडी सिस्टम हा प्रकार जास्त चालायचा आणि माझ्या सासूबाई त्यांच्या वयस्कर सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या सासूबाई खूप वयस्कर होत्या आणि त्यांना दम्याचा खूप त्रास व्हायचा. त्यामुळे त्या फक्त गरम पाण्यावरच म्हणजे जिवंत राहिल्यासारख्या होत्या. त्या जेवणाचं वगैरे त्यांना खूप आणि त्यांना कन्नड व्यतिरिक्त दुसरी कुठलीच भाषा येत नव्हती आणि माझी नणंद ती खूप लहान होती. त्यामुळे आणि सासरे माझे BSTत तेव्हा लागलेले होते ड्रायव्हर म्हणून. मग त्यांनी विचार केला की आपल्याला तर भाडं परवडणार नाही, ती जागा आपल्या ताब्यात ठेवायची. तर त्यांनी आणि स्टेशनजवळ पालन सोचपाल ह्या बिल्डिंगमध्ये ते राहायला आले. कारण तिथलं भाडं देऊन तिथे एक अख्ख्या रिकाम्या बिल्डिंगमध्ये राहणं घरात फक्त 3 वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया आणि दिवसभर सासरे कामाला, त्यातही भाषा मराठी कोणाला येत नाही. म्हणजे सासूबाई तेव्हा नुकत्याच मुंबईत आल्यामुळे त्यांनाही एवढं मराठी येत नव्हतं. तर त्यांनी आणि पूर्ण पैसा खर्च करून सासूला आणि माझ्या त्यांच्या आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंना मुलीला गावी पाठव्या तर सासऱ्यांचे जेवणाचे हाल झाले असते. जेवण त्यांना बाहेरचं खाल्लं की त्रास व्हायचा. म्हणून मग त्यांनी पालन सोचपाल इथे सिंगल रूम जिथे जेवणाचा ओठासुद्धा नव्हता. म्हणजे पूर्वी ओटे नव्हतेच. खालीच बसून बायका जेवण करायचा. चुलीवर असू दे की स्टववर असू दे. तशी सोय असलेली फक्त सिंगल रूम, एक छोटासा बांधा केला होता म्हणून त्याला मोरी म्हणायची आणि बाहेर बाकी सगळं संडास बाथरूम बाहेर अशा सिंगल रूममध्ये जिन्याखालची खोली माझ्या सासूबाईने म्हणजे तिथे माणसांचा वावर जास्त आहे. पुरुष कामाला गेला तरी बायका ह्या तिन्ही वेगवेगळ्या वयातल्या राहतील म्हणून माझे सासऱ्याने चांगली शिवाजी पार्क बादल बिजलीकडची जागा सोडून पालन सोचपालमध्ये राहायला आले की जेव्हा सगळं स्थिरस्थावर होईल तर आपण पुन्हा तिथेच जाऊया, हा त्यांचा विचार होता. आणि नंतर मग पण त्या काळात काय व्हायचं की गावचे कोणी पण म्हणजे एक तर GSB म्हणजे आमच्या ज्ञातीतले कोणी पण कोणाची पण ओळख सांगून हा मुंबईत म्हणजे माझ्या सासऱ्याचं नाव रामदास कामत, रामदासच्या घरी जा, तुझी 1 महिन्याची सोय होणार. म्हणजे बाहेर गॅलरीमध्ये ती लोकं राहायचे, ते पुरुष आंघोळ वगैरे बाहेरच्या बाहेर करायचे. त्यांची एक वळकटी बांधलेली असायची, त्यांचे 2 कपडे तेव्हा 2 कपडे घेऊनच ते आलेले असायची वळकटी आणि बाहेर असायचं. 2 वेळचं जेवण सासूबाई वाढणार. म्हणजे 1 महिना त्यांची मुंबईत नोकरी आणि राहायची सोय होईपर्यंत हे आमचं सासऱ्यांचं घर हे त्यासाठी फेमस होतं की त्याच्याकडे जा की 1 महिना तुमची सोय होईल. मग त्यामुळे माझ्या सासूबाई सांगतात की त्यांच्या घरी सकाळ संध्याकाळ दिवसाला कमीत कमी 4-5 जणं जेवायला असायचेच, म्हणजे ह्यांच्या व्यतिरिक्त. आणि तेव्हा स्टवचा चुलीवरचं जेवण वगैरे असायचं. आणि मग 4 महिने 5 महिने 1 महिना झाल्यावर त्यांना कुठेतरी हॉटेलमध्ये म्हणा कुठल्या कंपनीत म्हणा राहायची आणि खायची सोय झाल्यावर ती लोकं निघून जायचे. ते देणं वगैरे हा म्हणजे पगार वगैरे राहण्याबद्दल पैसे देणं हा नव्हता. ते फक्त समाजाचं ऋण म्हणून हा प्रकार होता की एक आपल्या गावचा आपल्या ज्ञातीतला माणूस इथे आलेला आहे तर त्याला इथे आपल्याला राहण्यास योग्य करण्यासाठी. त्या माणसाला भाषा पण नाही यायची तर त्याला माझे सासरे BSTत असल्यामुळे
बसमधून पूर्ण मुंबई त्याला शिकवायची, की मुंबईमध्ये कसं फिरायचं, कुठे जायचं वगैरे. तर त्या मला नेहमी ह्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या, की माझ्याकडे राहून गेलेल्या कमीत कमी 50-60 लोकांचं ब्लॉक झाले, BHK 2 BHK घर वगैरे झालं. पण माझ्या सासूबाईंनी जे मोठं घर सोडून त्यावेळेला कष्टाच्या वेळेला म्हणून जे सिंगल रूममध्ये आल्या, त्याच्यानंतर काय त्यांचं आमच्या लग्नाच्या वेळेला जे घर झालं, त्याशिवाय त्यांना ब्लॉक काय त्या नेहमी म्हणायच्या, की मी त्या छोट्याशा 10x10 मध्येच माझं पूर्ण आयुष्य गेलं. तर आणि कधीतरी तेव्हा त्या त्यांच्या जवानीत होत्या आई, त्यामुळे कधीतरी पिरियड वगैरे आला आणि फक्त मग त्या दिवशी आणि माझे सासरे वगैरे कामाला असले तर फक्त ह्या बायका असल्या तर मग त्या नवीन आलेल्या मुलाला कामाला म्हणजे काम शोधायला आलेला मुलगा जर तिथे त्या दिवशी दुपारी राहायला असेल, काम शोधून वगैरे आला असेल किंवा दुपारी जेवायला असेल तर फक्त पेज वाढली ना तर सासूबाई सांगायचे, पोटभर वाढलेलं कधीही कौतुक गावभर जायचं नाही, पण ज्या दिवशी मी पेज वाढली ना ती पेज मात्र 4 लोकांच्या तोंडून मला कळायची, अगं तू आलेल्या माणसाला फक्त पेज वाढलीस का म्हणून. तर त्या नेहमी म्हणतात, की मी केलेल्या गोष्टीचं कौतुक माझं कोणीच केलं नाही, पण चुकून किंवा तब्येतीने का गं त्याला पेज वाढली हा प्रकार नव्हता. तू तू त्याला हीन प्रकारचं जेवण दिलं हे मात्र गावभर व्हायचं. आणि तसे माझे सासरे पण तापट म्हणून त्यांच्या कानावर गेले, पण ते पण चिडायचे, की मी पण एकेकाळी मुंबईमध्ये कोणाच्या घरात राहून वाढलेलं आहे, आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, असं माझ्या सासऱ्यांची वृत्ती होती. आता हे आठवायचं कारण म्हणजे आता माझी मुंबईची इमारत नूतनीकरणाला गेली, तर मी पुण्याला राहते. मग काही कामं अशी खूपशी साचली, की आम्ही एकदा मुंबईलाच जातो. तर तशी कमीत कमी 20-25 घरं तरी हक्काची आहेत, की जे 1-2 रात्र राहिलं तर म्हणजे राहायला ये असं अगदी प्रेमाने आम्हाला सांगणारी आहेत. आम्ही जमा केलेली आमची नात्यातली पण हे जे आता मी सांगते ते माझं नातं पण नाही, आमच्या ज्ञाती पण नाही. गुजराती म्हटलं तर चालेल, कलावती राजपूत म्हणून माझ्या मैत्रिणीकडे मी राहायला गेले. परवा आमची कामं होती म्हणून. तुम्हाला मी सांगते, खरंच मला जाणवलं, की इतकं प्रेमाने तिने मला केलं. आणि येतानासुद्धा वाटेवर आता फूड कोर्टमधलं वगैरे खाऊ नका म्हणून येतानासुद्धा मला डब्बा भरून मला वाटते एक 10 तरी पीस असतील घरी तिने बनवलेले पनीर पॅटीस, चटणी, घरी रात्री पोचल्यावर पोळी खा म्हणून पोळी भाजी असं सगळं आम्हाला बांधून दिलं. आणि आमचं नेमकं परवा काय झालं ते कळलं नाही. 6 वाजता आम्ही बोरिवलीला, संध्याकाळी 6 वाजता बोरिवलीच्या बसमध्ये बसलो आणि 11 वाजले तरी आमचं मैत्री पार्क म्हणजे चेंबूरचं, आम्ही मुंबईच्या बाहेर पडलो नव्हतो. इतकी ट्रॅफिक जाम होऊन काहीतरी कुठेतरी काय अपघात झाला, क्रेन आली वगैरे असं थोडं थोडं कानावर आलं. आणि आम्हाला मग आम्ही तिथेच मग ते पॅटीस असल्यामुळे आम्हाला खाता आलं, व्यवस्थित खाऊन घेतलं, पॅटीस खाल्लं. आम्ही रात्री 2:30-3ला घरी पोचलो पुण्याच्या. पण तिने ज्या आम्हाला 2 दिवसामध्ये जी सरबराई केली ना, मी म्हटलं ही माझ्या सासूचीच पुण्य आहे. माझ्या सासूने कित्येक वर्ष आमच्या गावातल्या 50-100 लोकांना जो राहायला घर आणि पोटाला अन्न महिनाभर दिलं. भले घरात झोपण्याचं जागाच नव्हती, 10x10ची खोली, फक्त मोरी आतमध्ये, बाकी काहीच नाही. अशा ह्याच्यामध्ये सासूबाई, त्यांच्या सासूबाई आणि एक छोटंसं मूल यांना घेऊन त्या राहताना त्यांनी त्या काळामध्ये 50-100 लोकांना मदत केली. 50-100 लोकांना जेवण खावण देऊन सक्षम केलं, की तुम्ही मुंबईत राहण्यासारखे व्हा. आणि खूप जणांनी त्याच्याबद्दल आम्हाला नंतर माझं लग्न झाल्यावर मी बघितले, खूप जणांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाला किंवा काही असेल तर माझ्या सासूला खूप साड्या वगैरे अशा यायच्या, की आणि सांगायची माणसं, की हिच्यामुळे आम्ही मुंबईमध्ये आज आम्ही आहोत.
असं. तर म्हटलं हेच त्यांचीच पुण्याई मला मिळाली. हॉटेलमध्ये तसं आम्ही आम चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये पण सयाजी ग्रुप्समध्ये राहिलेलो आहोत. टाटाच्या अ, अ, मोठ्या मोठ्या हैदराबादला वगैरे राहिलेलो आहोत. पण जे घरात राहतो आणि मला ना गावी वगैरे गेल्यावर मला जे देवळाच्या धर्मशाळेत राहतो तेव्हा जो आनंद मिळतो ना, मला अशा हॉटेलमध्ये नाही मिळत. माझं आणि माझ्या मिस्टरचं सांगतो, आम्हाला नाही मिळत. खूप हायफाय असतं अगदी बाथटब लाईम ट्री वगैरे हॉटेलमध्ये ग्रुप्समध्ये गेलं बाथटब हे ते आपल्याला म्हणजे आम्हाला जसं हवं तसं वाटत नाही. ते अगदी खूपच हे वाटतं. आणि तेच धर्मशाळेत राहिलो आणि काल कलावतीकडे राहिलो. इतकं सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे मनात यायच्या आधी या आणि ज्या हक्काने माझ्या मिस्टरांनी भाऊ म्हणते, "हो भाऊ या हो, काय नाही, काय लाजताय बसताय काय." ज्या प्रेमाने तिने जे आम्हाला केलं, खरंच हीच मोठी आपली कमाई नाही का, असं मला तरी वाटतं. ह्यापेक्षा काय पाहिजे. अशी 10-12 तरी कमीत कमी घरं आहेत, जास्तच असतील, की हक्काने ये गं, 2 रात्री राहा गं, जेवून खाऊन जा गं, अशी म्हणणारी माणसं जमा केली. आणि ह्याला थोडीशी पुण्याई माझ्या सासूची पण आहे, सासूबाईंची पण आहे, की त्यांनी खूप जणांना मुंबईमध्ये आल्यावर म्हणजे त्यांच्या ना ओळखीच्या ना पाळखीच्या पण कोणीतरी सांगितलेलं असायचं आणि आपल्या ज्ञातीचा एवढ्याच सुतावर ती मुंबईत येऊन महिनाभर आमच्या आणि दादरच्या स्टेशनच्या बाहेर पालन स्वच्छपाल बिल्डिंग. त्यामुळे माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या की गाडीतून उतरले की घरात आमच्या जे कधी त्यावेळेला टपाल नव्हतं, काही नव्हतं व्यवस्थित, कोणीतरी कोणाचं नाव सांगून यायचं आणि मग सासरे येईपर्यंत त्यांना बाहेरच बसवलं जायचं. कधी मग सासरे आल्यावर म्हणजे चहा देऊन बाहेरच, घरातमध्ये नाही एंट्री. आणि त्याच्यानंतर मग त्यांना राहायला पण त्या म्हणतात अशी जे सिंगल माणसं यायची ते कधी घरात नाही यायची, त्या बाहेर घरापेक्षा मोठी त्यांची गॅलरी होती. मी काय त्या घरात राहिले नाही पालन स्वच्छपालच्या सिंगल रूममध्ये. माझं लग्न होताना आम्ही ब्लॉकमध्येच गेलो. पण मी ते घर पाहिलं आहे. घरापेक्षा मोठी बाहेर एवढी मोठी गॅलरी आहे ना, आणि त्या गॅलरीत आरामात 6-7 लोकं झोपायचे. त्यांच्या घरात कोण आलेली असतील त्याच्यातलं. बंब बाहेर ठेवला होता, पाणी भरायची टाकी बाहेर ठेवली होती. सासूबाई नेहमी सांगायचं. आणि हीच त्यांची पुण्याई, आमची ओळख आम्हाला अशा रीतीने मुंबईत यायला बरं पडलं. हॉटेलमध्ये आम्ही किती खर्च केला असता, पण जो आपुलेपणा आणि जेच अतिशय शुद्ध चांगलं जेवण आणि ज्या प्रेमाने आम्हाला म्हणजे आम्ही कामाला गेलो, बँकेमध्ये वगैरे गेलो, तर येताना आम्हाला उशीर होणार होता. ते आम्ही फोन करून सांगितलं, तुम्ही जेवून घ्या, तुम्हाला वेळ होत असते. तर नाही, त्याही वयस्कर आहेत, 71 वर्षाच्या आहेत, गोळ्या वगैरे. आणि त्यांची नेमकी मावशी राहायला आली होती, ती 77 वर्षाची होती. तर मग मी म्हटलं, तुम्ही जेवून घ्या आम्ही येईपर्यंत. तर त्या आमच्यासाठी थांबल्या 2.5 3 हे एवढं प्रेम आपल्याला मिळतं आहे, एवढं आपलेपण आपल्याला मिळतं आहे. आणि पुन्हा मला सांगितलं, आता ह्यावेळेला फक्त 2च रात्री राहिलं, तसं नका येऊ, जास्त दिवस राहायला या, आपण जरा फिरून येऊया. हे जे प्रेमाने करणारी माणसं मिळतात ना, मला वाटतं हेच मी मिळवलेलं मोठं पुण्य आहे. आणि माझ्या सासूने केलेल्या पुण्याचा मला मिळणारा हा हे आहे. मी माझ्या घरी खूप जणांना बोलवते, मुंबईतल्या म्हणा, माझ्या मैत्रिणी म्हणा, खूप जणी येतात, 1-2 दिवस राहून जातात. आणि एकत्र राहण्यामध्ये जी मजा येते ना, ती मला वाटतं हॉटेलच्या रूमवर आम्हाला दोघांना तरी येत नाही. तुम्ही तुमचा विचार नक्की मला ह्याबद्दल सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.